तर राज्यात आजपासून निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होणार आहे। 17 नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज भरता येतील। अर्जांची छाननी 18 नोव्हेंबरला होणार आहे। तर अर्ज मागे घ्यायची शेवटची मुदत ही 21 नोव्हेंबर असून उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे। तर आजपासून आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। राज्यात 246 नगर परिषदा आहेत आणि 42 नगर पंचायती आहेत। त्यांच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होत आहे आणि 17 नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज आता भरता येणार आहेत। तिकडे पुण्यात भाजपने आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी तयारीला गती दिली आहे। जिल्ह्यातले सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज दिवसभर पुण्यात घेतल्या जात आहेत। या मुलाखतींना जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि त्याचबरोबर पक्षाचे वरिष्ठ नेते हे उपस्थित राहतील। जिल्ह्यातील 14 नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहणार आहेत। तर पक्षाच्या विजयासाठी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येतोय। दरम्यान अमरावतीत 10 नगर परिषदांसह 2 नगर पंचायतची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि या निवडणुकीत 155 प्रभागातून 278 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष निवडले जातील। यामध्ये 141 महिला सदस्य आहेत। सध्या तरी सर्वच राजकीय पक्षातर्फे एकला चलोचा नारा दिला जातोय। सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्यात। आजपासून मात्र आता अमरावती जिल्ह्यात स्थानिक तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी लगबग असणार आहे। दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज महाविकास आघाडी आणि मनसेची बैठक होते। सकाळी 10 वाजता ही बैठक होईल। या बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि मनसेतील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि संभाव्य विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होते। या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा आयोजित केली जाणार आहे। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता वेग आलेला आहे। महाविकास आघाडी आणि मनसेची महत्त्वाची बैठक पार पडते। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज संध्याकाळी 6 वाजता सर्व विभाग अध्यक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। पुढील रणनीतीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर दुबार मतदानाच्या तक्रारी आणि मतदार याद्यातील त्रुटी या विषयांवर सुद्धा सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली आहे। निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरणार आहे।